मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 1 महिना पूर्ण होत आहे. याच हत्याकांडातील आणि त्याचबरोबर खंडणीच्या गुन्ह्यातील एकूण 8 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांच्या अटकेमध्ये नाही किंवा पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती समोर आलेली आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी मसाजोग पासून 6 किलोमीटर अंतरावरती डोणगाव टोलनाक्यावरनं 3:30च्या दरम्यान अपहरण करण्यात आलं. याच दरम्यान 3:30 तासानंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण अशी आणि हत्या करण्यात आली. त्याचबरोबर क्रूर ती हत्या होती. त्या घटनेला आज 1 महिना उलटत आहे. मात्र या घटनेमधील तपास कुठपर्यंत आलाय आणि 1 महिन्याच्या तपासामध्ये आणि त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाईमधून काय समोर आलंय, नक्कीच किती आरोपींना अटक केलेलं आहे, हेच मी सांगणार आहे. नमस्कार, आपण बघताय मुंबईतच. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 1 महिना पूर्ण होत असताना 2 वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. ते म्हणजे 302 सारखा म्हणजे खुनाचा गुन्हा आणि त्याचबरोबर याच आवाडा कंपनीच्या पवनचक्कीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, शिंदे अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी 3 आरोपींवरती गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, त्याचबरोबर केज तालुक्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे त्यांना आतापर्यंत सस्पेंड करण्यात आलेले, मात्र तेच विष्णू चाटे आणि त्याचबरोबर खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी म्हणजे सुदर्शन गुले, या तीनही आरोपींवरती खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र याच्यामध्ये एक प्रमुख बाब म्हणावी लागेल की खंडणी त्याचबरोबर खुनाच्या गुन्ह्यामध्ये येथील विष्णू चाटेचा कटकारस्थान रचल्या प्रकरणी त्याच्यावरती आरोप आहे, तो देखील सह आरोपी म्हणून 302च्या गुन्ह्यामध्ये आहे. मात्र यात 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सीआयडीच्या आणि एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करून तपासाला कुठेतरी गती मिळताना पाहायला मिळते. मात्र अद्यापर्यंतच्या कार्यवाहीमध्ये आपण बघू शकतो की खंडणीमधील 3ही आरोपी पोलिसांनी गजाआड केले. तर त्याचबरोबर 302 म्हणजे खुनाच्या गुन्ह्यामधील जवळपास एकूण 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मात्र जे काही मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे देखील अद्यापर्यंत फरार आहे. त्याला अद्यापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. त्याचा शोध जे घेतला जातोय. त्याचबरोबर आपण बघू शकतो की लोकेशन देणारा म्हणजे सिद्धार्थ सोनवणे, जो की सिद्धार्थ सोनवणे याच मसाजोग गावचा रहिवासी आहे. त्या सिद्धार्थ सोनवणेला देखील सह आरोपी करत पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याच्यावरूनच अद्यापपर्यंत पोलिसांनी आपण पाहू शकतो की 7 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. तर 8वा आरोपी खुनाच्या गुन्ह्यामधील कृष्णा आंधळे अद्यापर्यंत फरार आहे. मात्र एक महिना घटनेला होत असताना आपण बघू शकतो की विष्णू चाटेला 18 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 12 दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी सोडण्यात आली. त्याचबरोबर या विष्णू चाटेची 6 जानेवारीला पोलीस कोठडी संपली. पुन्हा केजच्या जिल्हा उच्च न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि 10 जानेवारी पर्यंत म्हणजे 4 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली. विष्णू चाटेची पोलीस कोठडी उद्याच्या 10 तारखेला संपते, म्हणजे 10 जानेवारीला पुन्हा एकदा विष्णू चाटेला केजच्या जिल्हा उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेले आणखी 3 आरोपी म्हणजे जयराम चाटे असेल, प्रतीक घुले असेल आणि महेश केदार असेल, यांची देखील कसून चौकशी केली गेली. त्यांना देखील 12 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजेच 18 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काल दिनांक आपण बघू शकतो की 9 तारखेला म्हणजेच आज देखील विष्णू चाटेची पुन्हा एकदा कसून चौकशी केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर काल 8 जानेवारी होती. 8 जानेवारीला देखील विष्णू चाटेची जवळपास 5 तासाहून अधिक चौकशी जी आहे ते केजच्या पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे. याच अनुषंगानं आपण बघू शकतो की बीडच्या जे की बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी आरोपी आहेत. याच वाल्मिक कराडांना देखील आता पोलीस कस्टडीची हवा खावा लागते. त्यांची देखील 14 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी आहे. त्याच अनुषंगानं वाल्मिक कराडांच्या चौकशीमधनं काय समोर येत आहे, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि विष्णू चाटेची काल जवळपास 8 तारखेला 5 तास केजच्या पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच आयो अनिल गुजर, त्याचबरोबर एसआयटीचे अधिकारी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये कसून चौकशी केली गेली. त्याचबरोबर विष्णू चाटे तपासाला सहकार्य करीत नाही. जो मोबाईल वापरला होता खंडणी मागण्यासाठी, तो मोबाईल देखील अद्यापर्यंत जप्त करण्यात आला नाही. आणि विशेष बाब म्हणावी लागेल, विष्णू चाटेच्या परळी येथील घराची कसून चौकशी आणि झाडाझडती एसआयटी आणि सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला आहे. मात्र झाडाझडतीमध्ये देखील मोबाईल समोर आलेला नाही किंवा मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेला नाही, अशी देखील विश्वासनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. मात्र या संपूर्ण 1 महिन्याच्या घटनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघले, आंदोलन झाले, आक्रोश पाहायला मिळाला. मात्र 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण बघू शकतो खंडणीच्या गुन्ह्यामधील एक प्रमुख बाब नमूद करून देतो. विष्णू चाटे असेल, त्याचबरोबर वाल्मिक कराड असेल आणि सुदर्शन गुले असेल, हे झाला खंडणीचा गुन्हा. मात्र खंडणीच्या गुन्ह्यामध्ये फक्त वाल्मिक कराडचा समावेश आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत वाल्मिक कराडचं नाव आलेलं नाही. मात्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये आपण बघू शकतोय विष्णू चाटे
सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्ण आंधळे, लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार या वेगवेगळ्या आरोपींची नावं समोर आलेली आहेत. मात्र अद्यापपर्यंत कृष्ण आंधळे पोलिसांना गुंगारा देतो, लोकेशन बदलतो, चकवा देतो असं देखील समोर आलंय. कृष्ण आंधळेला कधी अटक होती आणि संपूर्ण महिनाभराच्या घटनेमध्ये आपण बघू शकतो की आक्रोश पाहायला मिळाला आणि कुठेतरी पोलिसांच्या धागेदोरे हाती लागतात. नक्कीच आज विष्णू चाटेचा पोलीस कोठडीमधला शेवटचा दिवस असणार आहे. उद्या पुन्हा 10 तारखेला विष्णू चाटेला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या संपूर्ण महिनाभराच्या घटनेमध्ये अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले. त्याचबरोबर बघू शकतो की तपासामध्ये आपण बघतो अनेक लोकांनी फोन केलेत. त्या लोकांचे देखील फोन चेक केले तर मला त्यांचे मोबाईल बंद येतात. त्याचबरोबर वाल्मिक कराड असेल, सुदर्शन गुले असेल आणि सुदर्शन गुलेची देखील गाडी जप्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खंडणीमधील आरोपी जे की विष्णू चाटे आहे त्याची देखील पांढऱ्या रंगाची गाडी जी आहे ती फोर्ड कंपनीची जप्त करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या गाडीमधनं वाल्मिक कराडांना चिहाडीच्या पाषाण रोडला शरण जावं लागलं ती गाडी देखील शिवलिंग मोराळ्याची पोलिसांनी केजच्या पोलीस ठाण्यामध्ये जप्त केलेल्या आहे. असे वेगवेगळे घटनाक्रम जे आहेत 1 महिन्याच्या कालावधीमध्ये घडलेले आहेत. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पोलिसांना कुठेतरी यश आलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय तपास समोर येतोय आणि कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागतोय का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अद्यापपर्यंत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण होतोय आणि 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठेतरी सीआयडीच्या आणि यासाठीच्या अधिक कुठे धागेदोरे लागले. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कृष्ण आंधळेला अटक केली जाते का आणि कृष्ण आंधळे सापडतो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई त्याच्या देवदस काशी बीड.